नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 23 जुलै रोजी जो आपला भारताचा अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला होता. म्हणजे सुरुवातीला 1 फेब्रुवारीला जो मांडला होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता. कारण त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका पुढे होत्या. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. परंतु 23 जुलै रोजी रेग्युलर अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्याच्यामध्ये जे काही कर रचना होती भारताची ती सुधारित कर रचना करण्यात आलेली आहे. आणि ही जी सुधारित कर रचना आहे ती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे बऱ्याचशा एक्झाममध्ये सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल त्याच्यामध्ये या सुधारित कर रचनेवर किंवा कर रचनेवर प्रश्न विचारले जातात. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. तो पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. छोटासा पॉईंट आहे पण अतिशय उपयुक्त असा पॉईंट आहे. सुरुवातीला तुम्ही नवीन आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा, ज्यांना या गोष्टीचा फायदा होईल, या व्हिडिओचा फायदा होईल. तर आपण पाहूया की सुधारित कर रचना जी आहे 2024 सालच्या आत्ताच्या अर्थसंकल्पातील ती पाहूया. तर 0 ते 3 लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी काय आहे तर कर नाही, नील आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे त्यांना या जे कर आहे, जे टॅक्सेस आहेत ते लागणार नाहीत. 3 ते 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 5% टॅक्स लागणार आहेत. 7 ते 10 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 10% टॅक्स लागणार आहे. आणि 10 ते 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना काय तर 15% इतकं काय आहे तर टॅक्स लागणार आहे. त्याचबरोबर 12 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 20% टॅक्स लागणार आहे. आणि 15 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना काय तर 30% हा टॅक्स लागणार आहे. इन्कम टॅक्स आहे. म्हणजे आयकर आपण त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये. इन्कम टॅक्स ही इन्कम टॅक्सची नवीन सुधारित कर रचना आहे. हे पाठ करून ठेवा किंवा लक्षात ठेवा, कारण हे एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. हा पॉईंट किंवा हा व्हिडिओ जरी छोटा असला तरी याच्यातून खूप सारे प्रश्न किंवा प्रत्येक एक्झामसाठी प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी ही कर रचना लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपण पाहिजे 0 ते 3 लाख असेल तर नील आहे, म्हणजे तुम्हाला कर नाही. 3 ते 7 लाख उत्पन्नवाल्यांना 5%, 7 ते 10 लाख वाल्यांना 10%, 10 ते 12 लाखवाल्यांना 15% टॅक्स आहे आयकर. त्याचबरोबर 12 ते 15 लाखवाल्यांना 20% आणि 15 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना 30% आयकर आहे. तर आपण काय पाहिलं, सुधारित कर रचना. तर धन्यवाद. चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा.